राज्यातील 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय। 21 एप्रिलपासून राज्यातील हे कर्मचारी बेमुदत संपावरती जात आहेत। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर आहेत। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी त्वरित लागू करा ही मागणीसह इतर 17 मागण्यांसाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर जातील। या संपामुळे बेमुदत प्रशासकीय कामामध्ये काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सुशांत सावंत आपल्याला अपडेट देत आहेत। सुशांत, नेमकं काय घडतंय? नम्रता, मागील अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत आणि याआधी देखील सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारला इशारा दिला होता। मात्र आता अखेर राज्यातील जवळपास 17 लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते उद्यापासून संपावर जाणार आहेत आणि हा संप जो आहे तो त्यांचा बेमुदत असेल अशी घोषणा त्यांनी 2 दिवसापूर्वीच केलेली आहे। काही प्रमुख मागण्या ज्या आहेत त्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना असेल त्यांची अंमलबजावणी त्वरित करा ही त्यांची प्रामुख्याने मागणी आहे। त्यासोबत काही वेतनासंदर्भातील देखील त्यांच्या मागण्या आहेत। त्यामुळे अर्थातच आता सरकार या संपाकडे नेमकं कसं बघणार आहे ते बघावं लागेल, कारण आपण पाहिलं असेल तर या संपामुळे सरकारी कामात देखील अडथळा येऊ शकतो आणि सरकारने देखील याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांना इशारा दिला होता की तुम्ही संपावर जाऊ नका। मात्र तरी देखील संपावर कर्मचारी जे आहेत ते ठाम होते आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासून हा संप पुकारला जाणार आहे। नम्रता, सुशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।